ओके, आजच्या आहारात आम्ही एका प्रश्नाला सुरुवात करूया. आणि तो प्रश्न आहे, प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला त्रास होतो का? पुन्हा एकदा बोलतो, प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला त्रास होतो का? होतो तर का होतो तर का होतो? आम्ही जिवंत देवाची आम्ही आराधना करतो, परमेश्वराचे आम्ही लेकर असतो, परमेश्वराला आवडणारा आम्ही जीवन जगायचा प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा आम्हाला काय होतोय? त्रास होतोय, दुःख आहे, कष्ट आहे, वेदना आहे. आणि अनेक लोकांचा प्रश्न असतो. मी ज्या ठिकाणी प्रार्थना करतो त्या दिवस कोणी ना कोणी मला विचारतं, बाळासाहेब आम्ही एवढं प्रार्थनेच आहे, आम्ही एवढं प्रभूमध्ये आम्ही प्रभूचा मार्ग धरलेला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्रास होतो. ह्याच्या पाठीमागचं कारण काय? ह्याच्या पाठीमागचं कारण काय? आणि निश्चितच त्याचं कारण आज मला सापडलेलं आहे प्रियानो. आणि त्याची 3 कारणं आहेत. त्याची किती कारणं आहेत? 3 कारणं आहेत. त्याचं पहिलं कारण बघूया आम्ही, अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. अनुवाद 8वा अध्याय 2रं वचन. तुला लीन करावे ओके, आणि तुझ्यात मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही, याची कसोटी पाहावी म्हणून आज देव परमेश्वराने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले याचे स्मरण कर. ओके. काय म्हणते या ठिकाणी? पुढे तुला लीन करावे. परमेश्वर आमची परीक्षा बघत आहे किंवा परमेश्वराकडून आम्हाला त्रास होतो. त्याच्या पाठीमागचं कारण आहे की परमेश्वरानं आम्हाला लीन करायचं असतं. परमेश्वराला आम्हाला काय करायचं असतं? लीन, नम्र करायचं असतं. अनेक लोक ईर्ष्यावान आहेत, आहे ना? अनेक लोक कठोर मनाचे आहेत, पण देव त्याच्यापेक्षा जास्त ईर्ष्यावान आहे. पण देव त्याच्यापेक्षा जास्त कट्टर आहे. आम्ही अनेकदा म्हणतो, प्रभू माझं हे काम कर, म्हणजे मी तुझं हे काम करतो, आहे की नाही? प्रभूबरोबर आम्ही डील करतो. प्रभू तू माझं हे काम कर, मी तुझी सेवा करतो. प्रभू तू माझं हे काम कर, मी आज आराधना करतो. प्रभू माझं हे काम कर, म्हणजे मी तुला पैसे देतो, आहे की नाही? असं होऊ शकते का? ओके, असं होतंय का? प्रभू हुशार आहे. प्रभू मग पहिला तू करून दाखव, मग मी करतो. प्रभूला माहिती आहे माणूस काय आहे. प्रभूला माहिती आहे की माणसाची बुद्धी कुठवर चालते. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो पहिला तू हे काम कर, नंतर बघू द्यायचं का नाही. आणि अशी परिस्थिती येते ती आम्हाला केल्याशिवाय भाग पडत नाही. परमेश्वरच्या गोष्टी केल्याशिवाय आम्हाला भाग पडत नाही. त्याच्याशिवाय पुढे आमचं चालतच नाही. मग परमेश्वर किती देखील आमच्या जीवनामध्ये अडचणी घालतो, समस्या घालतो, आणि ना इलाज तो आम्हाला ते काम करावं लागतं. कारण परमेश्वर आमच्या विरोधात उभा राहिला असतो. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं कारण आहे, त्याचा पहिला पॉईंट आहे की देव आम्हाला लीन आणि नम्र करत असतो. तुमचा स्वभाव मला माहित नाही, तुमचा स्वभाव देवाला माहिती आहे ना? कोण किती गर्विष्ठ आहे किंवा कोण किती कठीण मनाचं आहे ते मला माहित नाही, तर कोणाला माहिती आहे? देवाला माहिती आहे. आणि म्हणून कदाचित देवीचे आशीर्वाद आम्हाला देत नसतो किंवा प्रभूने आम्हाला त्रास होत असतो. कारण पहिली कारण आहे, आम्ही लीन आणि नम्र व्हायला पाहिजे. ओके, दुसरं त्यातलंच परत वचन, तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही, याची कसोटी पाहावी म्हणून. ओके, तुझ्या मनामध्ये काय आहे? मन ही अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळं गुपित असतं, आहे ना? पण परमेश्वर म्हणत आहे तुझ्या मनामध्ये काय आहे हे मला माहित आहे.
आम्ही केलेले प्लॅन देवाला माहिती आहे. आम्ही केलेलं प्लॅन देवाला माहिती असतं. आम्ही काय करणार आहे पुढे देवाला माहिती असतं. आणि म्हणून देव म्हणतो तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला माहिती आहे, म्हणून त्याच्या आज्ञापाशी की नाही याची कसोटी पाहावी. देव परीक्षा बघतो याच्या पाठीमागचं कारण आहे. देव आम्हाला कसोटीत लावतो. कशात लावतो? कसोटी म्हणजे क्रिकेट सामना. कसोटी म्हणजे आम्हाला ते करायला भाग पाडतं. आम्हाला ते आमचा संघर्ष त्या ठिकाणी चालू होतो. तुमची परीक्षा बघतो असं म्हटलं तरी चालतं. आणि ती परीक्षा देव बघतो. कोण बघतो? देव बघतो. आणि एकदा सैतान देखील आमची परीक्षा बघतो आणि देव देखील आमची परीक्षा बघतो. आम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे. ओके, पुढे काय म्हणतात? तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानात कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. ओके, कुणी चालवलं? किती वर्ष? 40 वर्ष परमेश्वराने चालवलं. कुणी चालवलं त्यांना? तुम्हाला माहिती आहे का ती वाट किती दिवसाची होती? 3 दिवसाची. कुठली की 3 दिवसात तिथे जायचं होतं. पण परमेश्वराने काय केलं? किती वर्ष लावली? अनेक लेकरं तर जन्मास आलेली, अनेक माणसं तिथून मरून गेली त्या 40 वर्षामध्ये. आणि म्हणून आम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की परमेश्वर आमची परीक्षा बघतो. याच्या पाठीमागचं कारण आहे आम्ही लीन व्हावं. परमेश्वर आमची परीक्षा बघतो कारण आमच्या जे मनामध्ये आहे ते कदाचित देवाच्या विरोध असत. परमेश्वराची परीक्षा बघतो कारण आम्ही परमेश्वर देव आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. कारण स्पष्ट म्हणते परमेश्वराला त्यांना चालवलंय. परमेश्वराने त्यांना चालवलंय. किती वर्ष? 40 वर्ष. अनेकदा आमचा आशीर्वाद लांबण्यावर पडतो. त्याच्या पाठीमागचं कारण देव असतो बरं का. जोपर्यंत प्रभूच्या इच्छेने संकल्प पूर्ण करत नाही तोवर तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही. जोपर्यंत देवाच्या इच्छेनुसार आम्ही वागत नाही तोवर देव आम्हाला आशीर्वाद देत नाही. आमचा आशीर्वाद थांबवत होतो. का बरं 40 वर्ष फिरवलं असेल? काय वाटतं? कुरकुर केले होते. आणि काय होतं? इस्रायल लोकांना देव नेहमी विचारायचा, नेहमी त्याची विचारपूस करायचा, नेहमी त्याची भेट घ्यायचा, त्याच्या पूर्वजांची भेट घ्यायचा. हे सगळं त्यांना माहीत होतं. पण तरी त्याचे हृदय कसे होते? जड आणि करण्याचे होते. तुम्हाला माहिती आहे का जो प्रभूमध्ये जास्त दिवस टिकतो आणि जर पापामध्ये पडला तर पाठीमागे याचा अवघड आहे. तर तो काय म्हणतो माहिती आहे काय? मला माहिती आहे येशू ख्रिस्त. तो काय म्हणतो? मला माहिती आहे देव, मला माहिती आहे त्याची गुण. आणि असं स्वतःच्या मनामध्ये भ्रम करून तो स्वतः पापामध्ये पडतो आणि पाठीमागे जातो. मात्र देवाची कृपा चांगली आहे. आम्ही जरी पडलो असलो तरी देव म्हणून उभा करतो. मात्र मनुष्याच्या स्वभावामुळं अनेकदा आमची प्रभूमध्ये उत्तर मिळत नाही. आणि ते लोक दुसरे होते का? देवाचे लोक होते. इस्रायल लोक होते, देवाचे लोक होते. प्रभू तुमचं प्रेम करतो. मला सांगू द्या, तुमच्या आणि आमच्यापेक्षा जास्त देव इस्रायल लोकांवरती प्रेम करतो. कारण देवाचं तिसरं येणं होणार एक वेळेस. आता जे येणं होणार ते दुसरं येणं होणार, ते आम्हाला घेऊन जाणार. पण तिसरं येणं पुन्हा एकदा होणार, ते फक्त इस्रायलाच्या लोकांसाठी येणं होणार. आणि म्हणून तो आगापे प्रेम इस्रायलच्या लोकांवर करतो प्रेम. आणि म्हणून त्यांना त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला त्या कष्टातून त्याला घालवलं. कशासाठी? त्यांचा स्वभाव बदलायचा. अनेकदा आमच्या प्रार्थना उत्तर मिळत नाही किंवा अनेकदा आम्हाला संकट येतात, दुःख येतात. त्याचं पाठीमागचं पहिलं कारण आहे आमचा स्वभाव बदलण्यासाठी. कशासाठी? आमचा स्वभाव बदलण्यासाठी. आमचा स्वभाव आम्हाला माहीत असतो, आम्हालाच माहीत असतो, दुसऱ्यांना माहीत नसतो, आहे की नाही? मात्र परमेश्वर जसं जसं वेळ येईल तसं तसं काय करतो, आम्हाला आमचा स्वभाव बदलतो, घडवतो. अनेक उदाहरण आहेत प्रियानो. आम्ही ज्यावेळी त्या ट्रेनिंगमध्ये होतो बायबल कॉलेजच्या, तेव्हा
एक असा व्यक्ती होता की जो गुंड होता, जो मारहाण करणार होता, इतरांना मारणार होता. पण ज्यावेळी तो प्रभूमध्ये आला, मला सांगू दे प्रियानो की मीटिंग चालू झाल्यापासून मीटिंग संपेपर्यंत तो बारक्या मुलासाठी नुसतं रडत राहायचा. आणि ज्यावेळी मीटिंग संपली तेव्हा प्रत्येकाने साक्षी द्यायची वेळ आली. तेव्हा त्याने साक्ष दिली, आजपर्यंत मी माणसांना रडवत होतो, पण आज देवाने मला रडवलेलं आहे. काय म्हणतात, आजपर्यंत मी माणसांना रडवत होतो, मात्र देवानं आज मला रडवलेलं आहे. म्हणून आमचा स्वभाव बदलण्यासाठी जरी आम्ही प्रभूमध्ये आहे तरी आमचं प्रार्थना उत्तर मिळत नाही. त्याच्यामध्ये कारण आहे आमचा स्वभाव बदलावा. म्हणून आम्हाला दुःख, संकट, त्रास, क्लेश, वेदना याच्यातून आम्हाला जावं लागतं. दुसरं कारण बघूया. मत्तई याचा 9वा अध्याय. मत्तई याचा 9वा अध्याय आणि 1 ते 8 वर्षापासून पर्यंत वाचून घेऊया. नंतर आम्ही त्याचा मेन गोष्टींकडे जाऊया. मत्तई 9 1 ते 8. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या शहरात पोचला. मग पहा, काठेवर पडलेल्या कोणी एका पक्षघाती मनुष्यात त्याचकडे आणले. तेव्हा येशू त्याची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यात म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. येशू त्याच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट कल्पना का नेता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तरी पण पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हाला समजावे. म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो, उठ, आपली पाल उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने मनुष्यात एवढा अधिकार दिला त्याचे गौरव ते करू लागले. काय वाटतं? अशा सर्व गोष्टी आपण काय वाटतं? दुसरं कारण आहे की आमच्या प्रभूमध्ये जीवन जगत असताना मला त्रास का होतो. असं दुसरं कारण आहे आमच्या पापामुळे आम्हाला त्रास होतो. तो पॅरालिसिस झालेला आहे. कुठे नेते काय गाडीवर पडल्यावर उद्या झाला मारायला पॅरालिसिस झाली. काय दिले, घरावर पडला, काय नाही, काही सुद्धा दिलेलं नाही. म्हणून एक गोष्ट आम्हाला समजून आली पाहिजे की सर्वात महत्वाची गोष्ट, आमच्या पापांवर आमचे आशीर्वाद थांबतात किंवा प्रभूमध्ये आम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. इथे काय म्हटलं त्यानं, ज्यावेळी त्याला पाप त्याच्या जीवनामध्ये होतं म्हणून तो पॅरालिसिस झाला. सर कदाचित आमच्या पापामुळे आमच्यावर अडचणी समस्या येत असतात. म्हणून आम्ही पापापासून लांब राहणारे म्हणलं पाहिजे. दुसरं वचन बघा काय म्हणतात. दुसरं वचन, मग पहा, काठेवर पडलेल्या कोणी एका पक्षघाती मनुष्यात त्याचकडे आणले. तेव्हा येशू त्याची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यात म्हणाला, मला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. काय म्हटलं? बरोबर म्हटलं काय? अनेक ठिकाणी आम्ही बघतो की येशू त्यांना स्पर्श केल्याने बरं झालेलं आहे. आणि ठिकाणी पाहतो की देव शब्द बोलल्याने बरं झालेलं आहे. मात्र आम्हाला एक गोष्ट समजते, या ठिकाणी देव त्याला काय म्हणत आहे, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आमच्या पापांमुळे देखील आमची परिस्थिती सुधारत नाही. आमच्या पापामुळे सुद्धा अनेकदा आमच्या जीवनामध्ये त्रास होतो. त्याच्या पापामुळे याला पॅरालिसिस झालेला आहे. आणि म्हणून आमच्या पापामुळं कदाचित आमच्यावरती संकट येतात, त्रास होतो, दुःख येतात, वेदना येतात. मात्र हे आम्हाला समजत नाही. मात्र आता प्रश्न असतो की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला कष्ट आहे, दुःख आहे, काय याच्या पाठीचं कारण आहे? ह्याच्या पाठीचं दुसरं कारण भेटलं, आमच्या पापांमुळं काय होतं, आम्हाला त्रास होत असतो. आमच्या पापामुळे आम्हाला त्रास होतो. ओके, तिसरं कारण महत्वाचं आहे.
मध्येच 5वा अध्याय 10 ते 12 वचन. आम्ही तिसऱ्या कारणाकडे जाऊया. मत्ते 5 10 ते 12. आता धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ओके, पहिली गोष्ट आहे छळ झालेला आहे. काय झालेलं आहे? कशामुळे? धार्मिकतेवर जर छळ झाला तर चांगली गोष्ट आहे बरं का. आमचं छळ वेगळ्याच गोष्टी होतो. इकडे मार मारला दोन बांधल्यावर पाणी लावलं आणि मग आम्ही नाही तर मला मारलं पण मी शांत बसलो नाही. जेवण सांगितले तू काय सेवा करताना मार खाल्ला का? तू काय प्रार्थना करायला गेला होता म्हणून मार खाल्ला का? जर तू प्रार्थना करत असताना मार खाल्लास, जर तू सेवा करत असताना मार खाल्लास तर त्याबद्दल देव तुला आशीर्वाद देईल. पण जर तू वैयक्तिक तुझ्या भांडण लागले तो जर मार खाल्लास आणि त्यात जर मेलास तरी सुद्धा देव तुला क्षमा करणार नाही. तू पापीचाच माणूस. मग म्हणू नका तेव्हा मी मार खाल्ला तुझ्यासाठी. देव म्हणून मी तू काय माझ्यासाठी मार खाल्ला, तू तुझ्यासाठी मार खाल्लास. आहे की नाही? अनेकदा आम्हाला समजलं पाहिजे की देवासाठी आमचा छळ होतो. देवासाठी आमचा छळ होतो. आजपर्यंत आमच्यावरती ही तिसरी परिस्थिती आलेली आहे. या 2 परिस्थितीमध्ये आमचा अवघड झालेला आहे वरच्या. आहे की नाही? तिसरी परिस्थिती अजून अवघड आहे या ठिकाणी की देवामुळे, धार्मिकतेमुळे, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य असं म्हटलं जातं. आमचा जो छळ झाला नाही. आहे की नाही? प्रभू धन्यवाद असो की या शेवटच्या काळामध्ये आम्ही पाहतो अनेक सेवकावरती हल्ले होत आहेत, अनेक मंडळावरती चर्चेवरती हल्ले होत आहेत. देवाला धन्यवाद असो की नीतिमत्वाकडे छळ होत आहे. देव त्यांना निश्चित आशीर्वाद करा. मात्र जर आमचे वैयक्तिक भांडण असतील आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणू नये की मी देवासाठी मार खाल्ला, हे मात्र काय होईल? चुकीचं होईल. पुढं 11. तेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील. ओके, कुणावर निंदा करतील? कुणावर? देवामुळं काय करतील? छळ आणि आमची सारखी निंदा असते काय तर आहे की नाही? आणि मग तू म्हणू का तुला माझी निंदा केला, निंदा देवासाठी केला का? तू कसं राहिला, तू कसं वागला म्हणून निंदा झाली. आहे की नाही? जर देवासाठी आम्ही चांगलं वागत आहोत, जर आमची निंदा झाली चांगली गोष्ट आहे. मात्र आमची निंदा चुकीच्या गोष्टी करतो आणि मग आमची निंदा होते, त्याच्यामध्ये आम्ही देवाला समोर घेणं उपयोगाचं नाही. देव म्हणून मी सर्व करत नाही. पुढं आणि तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट तेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील. ओके, निंदा आणि काय करतील? छळ करतील, तुम्हाला मारहाण करतील. ऐकतील ज्यावेळी तुम्हाला मारहाण करतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो तुमच्या वैयक्तिक जर मारामारी तो तुम्ही केलं, देव म्हणून तुझा मला काही संबंध नाही. पण जर का प्रभूची सेवा करत असताना आमचा छळ झाला तर मात्र देव म्हणून आशीर्वाद करतो. आहे की नाही? छळ आमचा देवाची सेवा करताना व्हायला पाहिजे, तेव्हा आशीर्वादित आहे. सासू सुनाचं भांडण आहे, छळ झाला, देव आशीर्वाद नाही. देव म्हणून तुझं तू बघून घे. शेजारी भांडण राहिली, देव म्हणून तू बघून घे. प्रभूची सेवा करत असताना, प्रभूचं काम करत असताना जर तुमचा छळ होत आहे तर देव आशीर्वाद आहे की नाही? आमच्या गल्लीला म्हणाले छळ, आमच्या पाहुण्याला म्हणाले छळ, आमच्या घरामध्ये सासूमध्ये छळ, सुनेमध्ये छळ, हे तुमचं तुम्ही बघा. आहे ना? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा छळ देवासाठी झाला तर देव आशीर्वाद करतो. मित्राची मारहाण लागली नाही, पैसे त्यांनी मारला पण मी क्षमा केली. कशाला क्षमा केला? सेवेला घेतलंस का? नाही, मारायला घेतो पण त्याचं लय मार. मग बरोबर आहे, आम्ही मारत होतो, तिनेच आम्हाला मारलं आणि मग मार पण आलो. आम्ही बोललो नाही देवासाठी लय मार खाल्ला, देवासाठी नाही, तू तुझ्या खाल्ला, तू बघ दवाखान्यात पण बघ सगळं तू बघ. ठीक नाही?
म्हणून आमचा जो छळ होत आहे तर दैवाकडून किंवा देवासाठी होत आहे तर देव आशीर्वाद करतो. जर देवासाठी होत नाही तर देव आम्हाला आशीर्वाद करत नाही. तुमचं छळ तुमचं तुम्ही बघा, तुमची निंदा तुमची तुम्ही बघा. ओके पुढं. आणि तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा ओके, तुम्ही तुमच्या बद्दलचं काय करतील? वाईट लबाडीने बोलतील. वाईट बोलतील. काय बोलतील? तुमचे शेजारी पाजारी तुमच्याबद्दल वाईट बोलतील. तर म्हणू नका मी बघून घेतो. तर प्रभूसाठी जर बोलत आहे तर प्रेझ गॉड. तुमच्या वागण्यामुळे जर तुम्हाला बोललं तर ते तुमचं तुम्ही बघा. नाही मी बघते ग्रुप करून आमची काहीतरी निंदा चालू असते. मी बघते मित्र जमतात आणि एका मित्राबद्दल बोलतात, मैत्रिणी जमतात एका मैत्रिणीबद्दल बोलतात. आहे ना, जास्त लेडीज वर्गामध्ये जास्त प्रकार असतो. एकत्र बसायचं, ग्रुपमध्ये कोण नाही बघायचं त्याचं बोलायचं. ते ग्रुपमध्ये सामील झाले ते चांगलं त्याच्याबद्दल बोलायचं. ती ग्रुप सोडून गेली ना. तुमची निंदा किंवा तुमची छळ किंवा तुमच्याबद्दलचं वाईट बोलणं जे आहे तर देवाबद्दल जर बोलत असेल तर प्रेझ गॉड. लोक म्हणत असतील काय देव करतोय, प्रेझ गॉड. नाही नाही, काय प्रार्थना करतोय सारखं प्रार्थना काय लावलाय, प्रेझ गॉड, चांगली गोष्ट आहे. ऐक नाही, काय प्रार्थना एवढी करतोय की नाही आमचं काय सामील होत नाही काय नाही, प्रेझ गॉड. तुमची त्याबद्दल निंदा करते आहे की नाही. मात्र कुरकुर करायला एकत्र आहे आणि म्हणू नका मग कुरकुरची केली किंवा आम्ही जे लबाडी करतो किंवा आम्ही वाईट बोलतोय किंवा त्याबद्दल एखादी जी निंदा करतो तर ती निंदा देवासाठी तुम्ही सहन करत नाही. ते तुमचं तुम्ही बघता. प्रभूसाठी काय तर होत आहे का याच्याकडे लक्ष द्यावं. ओके पुढं 11 होते शेवट. 11 शेवट. लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. लबाडीने बोलतील तेव्हा धन्य. तुमच्याबरोबर लोक लबाडी करतील, लोक तुम्हाला प्रभूमध्ये फसवतील तर तुम्ही धन्य आहे. जर लोक तुम्हाला प्रभूमध्ये फसवत नाहीत तर तुम्ही ते धन्य नाही. बरं का, एखाद्याला पैसे दिले आणि पैसे परत मिळाले नाही तुम्हाला, जाऊ शकते देव त्याला बघून देताना देवाचं नाव घेतलं नाही, परत दिलं नाही म्हणून देवाचं नाव हे नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लबाडी. जे प्रभूमध्ये सेवा करताना लोक जर आमच्याबद्दल लबाडी बोलत आहेत तर देव देवा धन्यवाद. पण जर प्रभूची सेवा न करताच लोक लबाडी बोलले तर तुमचं तुम्ही बघा. म्हणून लबाडी जे आहे तर देवाची सेवा करताना बोलते तर आम्ही धन्य आहोत. प्रेझ गॉड. पुढचं वचन 12 वचन. आनंद व उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच क्षण केला. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंद करा, उल्हास करा कारण स्वर्गात तुमचं काय आहे प्रतिफळ. इथं तुम्हाला त्रास व्हायला प्रेझ गॉड. इथं तुम्ही रडा लागला, इथं तुम्ही आजारी पडायला लागला, इथं तुम्हाला वेदना व्हायला, त्रास व्हायला, क्लेश व्हायला, प्रेझ गॉड. स्वर्गामध्ये जाऊन मी आजारी पड म्हटलं तरी पडणार नाही. जर ताप येऊ दे म्हणाल तरी सुद्धा तुम्हाला ताप येणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून तुम्ही स्वर्गाला जाऊन म्हणू शकत नाही सकाळी उठतो जरा कामाला जातो, कुठं कामाला बस म्हणा पृथ्वीवरले काम केला आहे की नाही. म्हणून काय सांगायचं की प्रभूमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही प्रभूची सेवा करणं गरजेचं आहे. आणि प्रभूची सेवा करत असताना जर आमचं छळ होत आहे, आम्हाला त्रास होत आहे, आम्हाला कष्ट होत आहे तर प्रभू तुम्हाला धन्य म्हणत आहे. तुम्ही आनंद करा, उल्हास करा तर तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तुमच्या वैयक्तिक भांडणारे प्रतिफळ मोठं नाही, तुमच्या वैयक्तिक निंदा होत आहे प्रतिफळ मोठं नाही, तुमच्या वैयक्तिक लाभाडे होत आहे प्रतिफळ मोठं नाही, तुमचं वैयक्तिक मारहाण लागलेलं आहे प्रतिफळ मोठं नाही. पण प्रभूसाठी काय करताय तुम्हाला त्रास झाला तर मात्र तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. म्हणून प्रभूसाठी करत असताना जर आम्हाला काही त्रास झाला तर एक गोष्ट अशी किंवा तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. पण जर प्रभूसाठी काही न करता जर त्रास झाला तर ते तुमचं तुम्ही बघा, देवाला सांगून उपयोगाचं देव तुमच्याकडे बघणार पडेल
आणि म्हणून आम्ही 3 गोष्टी शिकल्या. प्रभूमध्ये असताना याचे उत्तर आम्हाला समजून जाईल की आम्हाला त्रास का होतो, वेदना का होतात, क्लेश का होतात, किंवा आम्ही आजारी पडतो, अशा अनेक गोष्टी का आमच्या जीवनात होतात. याच्या पाठीमागे कारण आहे की पहिली गोष्ट परमेश्वर तुमची परीक्षा बघत असतो. दुसरी गोष्ट आहे आपल्या पापामुळे आपल्याला त्रास होतो. आणि तिसरी गोष्ट आहे प्रभूमध्ये जर सेवा करायचा जर त्रास झाला तर प्रभू धन्यवाद. पण आपला याच्याबद्दल कुठं गोष्टीचा त्रास व्हायला आहे हे आमचं बघून घ्यायला पाहिजे. देव परीक्षा बघत आहे का? माझ्या पापामुळे मी त्रासानं चालले का? काय प्रभूची सेवा करत असताना मी त्रासामध्ये चाललोय हे आम्ही बघणं गरजेचं आहे. आम्ही या 3 गोष्टी आम्ही लक्षात ठेवूया आणि देवाला म्हणून की देवा तुम्हाला सहाय्य कर, मदत कर आणि या सर्व अडचणी समस्या त्रास तुम्हाला पार का आणि आम्ही उल्हास करणार, आम्ही आनंद करणार आम्हाला तो बनव. कारण आमच्या प्रतिफळ स्वर्गामध्ये काय आहे मोठा आहे. निश्चित देव या वचन करते तुम्हाला आणि मला सुद्धा आशीर्वाद करू की कदाचित पहिल्या आणि दुसऱ्या कारणामुळे आम्हाला त्रास होत असेल पण आम्ही प्रार्थना करायला की तिसऱ्या कारणामुळे जर आम्हाला त्रास होत असेल तेव्हा तुमचा धन्यवाद आणि मी प्रभूची स्तुती करणार बनलं पाहिजे. निश्चित देव तुम्हाला आशीर्वाद करू. आम्ही प्रार्थना करूया आणि म्हणून प्रभू आम्हाला सहाय्य करू. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सुंदरच्या समयासाठी धन्यवाद देवा. आबा खुदा आम्ही प्रार्थना करते येशूच्या नावामध्ये मग प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझ्या दयेनं तुझ्या कृपेनं भरून चालू देवा. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना तुझ्या बाप्पा मला त्रास होत आहे, वेदना क्लेश दुःख जर आम्हाला होत आहे देवा तर बाप्पा आबा खुदा आम्ही ते सहन करणार होतो आम्हाला ते आम्हाला सहन करायला पाहिजे. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर आणि तुझ्या दयेने भरून चालू. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या संकेत तुझ्या दयेनं तुझी कृपेनं सोहळा देवा. आबा खुदा आम्ही प्रार्थना करतो आम्हाला तो सांभाळ सहाय्य करतो. पप्पा जरी प्रभूकडे आम्हाला त्रास होत आहे तर कोणत्या कारण होत आहे हे पाहणार तो मला बनवतो. तुझं गौरव तुझी महिमा होते. पुढे सर्व मान महिमा आदर सन्मान गौरव देऊन तो देतो. प्रार्थना येशूच्या नावात तुम्हाला आहे. आमेन आमेन आमेन.